जय हिंद. नमस्कार मित्रांनो. जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे 2023ची, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून जी बुक लिस्ट आहे, आता बघितलं तर पुस्तकं भरपूर आहेत, पण त्यातली पण सिलेक्टिव्ह पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत. आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की भरपूर पुस्तकं वाचल्यानंतरच काय होईल, तर आपल्याला फायदा होईल, तर नाही आहे. कमी पुस्तकं जास्त वेळा रिवाईज करणं हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळं अभ्यास करत असताना काय करायचे आहेत, एक सिलेक्टिव्ह पुस्तकच वापरायचे आहेत आणि त्या सिलेक्टिव्ह पुस्तकांची अगेन अँड अगेन रीडिंग करायची आहे. म्हणजेच रिव्हिजन करायचे आहे. आता जर ही जी इथं जी पुस्तक बुक लिस्ट मी देणार आहे, ही बुक लिस्ट स्टँडर्ड बुक लिस्ट आहे, की जी बुक लिस्ट तुम्ही UPSCच्या साठी पण वापरू शकता आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 साठी पण असणार आहेत ते. आता आपल्याला माहिती आहे राज्यसेवा आणि UPSC दोन्हीही काय केलेले आहेत, तर एकत्रित केलेले आहेत, कंबाईन टाईपमध्येच दिसत आहेत. म्हणजे जो एक्झाम पॅटर्न जो आहे हा UPSCचा विचार केला तर UPSCची पूर्व मुख्य परीक्षा असं पूर्वपरीक्षा 400 मार्काची आहे. MPSC राज्यसेवेची मुख्य पूर्वपरीक्षा जी आहे ती किती मार्काची आहे, ती पण 400 मार्काचीच आहे. याच्यामध्ये 2 पेपर आहे. पेपर पहिला जो आहे तो GSचा राहतो. तो 100 क्वेश्चनचा आहे आणि मेरिट लागताना याच्यावरतीच 200 मार्काचं पैकी मेरिट लागणार आहे. 100 क्वेश्चन्स आहेत, 200 काय असतात त्याचे मार्क्स असतात. सेम इथंच काय असतं, तर त्याचा पेपर सेकंड जो आहे तो CSATचा पेपर आहे, की ज्याच्यामध्ये काय आहे तर 67.67 म्हणजे थोडक्यात 33% मार्क्स जे आहेत ते क्वालिफाय असणार आहेत. CSATला किती क्वेश्चन असतात, तर 80 प्रश्न असतात बघा CSATमध्ये. आहे असाच पॅटर्न जो आहे तो राज्यसेवेच्यासाठी पण देण्यात आलेला आहे. पूर्व परीक्षेचा झाला. मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो मी ऑलरेडी सांगितलेला आहे, त्याची पण व्हिडिओ बनवलेली आहे. टोटली 2025 मार्कापैकी जे मेरिट लागणार आहे ते असणार आहे. 1750 मार्क जे आहेत ते मेन्सचे सगळे विषयांचे जे रिटर्न स्वरूपाचे जे असतील ते प्लस 275 मार्काचा काय असणार आहे, तर इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे. या आधारावरती काय होतं, तर तुमचं फायनली सिलेक्शन होणार आहे. आता मुद्दा येत आहे की इथं जी बुक लिस्ट देते, इथं पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून बुक लिस्ट देत आहे. बट याच्यामध्ये तुमचा मुख्य परीक्षेचा जवळपास म्हणेल की 50 ते 60% अभ्यासक्रम पण काय होतोय, तर कम्प्लीट होतोय ॲज अ पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड या तिन्ही पेपरच्या बाबतीमध्ये. त्यामुळे ही जी बुक लिस्ट आहे ही स्टँडर्ड बुक लिस्ट सगळीकडेच वापरली जात आहे. त्यामुळे तुम्ही पण काय करायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. बाकी याच्यामध्ये NCERTचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि NCERTचा माझा कोर्स ऑलरेडी आहे. सर्व विषय NCERTचे इथे दिलेले आहेत ना, सर्व विषय शिकवलेले आहेत. आणि त्या NCERTचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहेत. कोर्स जो आहे ॲप्लिकेशनमध्ये आहे, एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं ॲप्लिकेशन आहे. वाटल्यास त्याची खाली लिंक देतो. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याचे डेमो लेक्चर्स बघा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये मी काय शिकवलेलं आहे. आणि इथं बुक लिस्टमध्ये पण NCERTचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपण इतिहास बघितला, तर इतिहासाचे 3 टप्पे पडतायत. 3 टप्पे कुठले आहेत, तर प्राचीन भारताचा इतिहास असेल, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल आणि आधुनिक भारताचा इतिहास असेल. म्हणजे एन्शियंट असेल, मिडवेल असेल आणि मॉडर्न हिस्ट्री असेल. असे 3 टप्पे पडतायत आणि हे तिन्ही टप्प्यांचा अभ्यास तुमचा कुठून होत आहे, तर तिन्ही टप्प्यांचा अभ्यास जो आहे तुमचा NCERT जे आहे, या NCERT मधून होत आहेत. आता NCERT कुठून कुठेपर्यंत आहे, तर 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERT अभ्यासायच्या आहेत. 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERT अभ्यासणं खूप गरजेचे आहेत. पहिला टप्पा बेसिक तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर NCERT आहे. प्लस याच्यामध्ये ऍड काय करायचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी काही इतिहासाची पुस्तकं आहेत, कितवी पासून मी म्हणेल की 6वी पासून इतिहासाची जी पुस्तकं असेल, 6th स्टँडर्ड पासून ते 12वी पर्यंतचे जे येत असतील, ज्याच्यामध्ये इतिहासाचा भाग दिसतोय ना, तो इतिहासाचा भाग काय करायचा, अभ्यासायचा असेल. त्यात तर ते करायचं नसेल तर एक पुस्तक पूर्णपणे येतं बघा. त्याच्यामध्ये संपूर्ण काय आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकांची सार दिलेली आहे. तर त्या पुस्तकामध्ये पण तुम्ही काय करू शकता, त्याचा पण अभ्यास करू शकता. आय थिंक GK पब्लिकेशन समथिंग आहे. थोडं चेक करा, तुम्हाला ते पुस्तक भेटून जाईल. त्यामुळे त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा त्याच्यातूनच इतिहासाचा भाग वाचायचा आणि त्याच्यानंतर NCERT वरती भर द्यायचा. आता रेफरन्स बुक कुठलं आहे बघा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी जर रेफरन्स बुक बघितलं तर 2 सजेस्ट करेन मी. दोन्हीपैकी एकाला एक ऑप्शन असेल. एक तर बिपिन चंद्रांचं असेल. बिपिन चंद्र यांचं पुस्तक असेल किंवा याला तुम्ही समाधान महाजन जे आहेत यांचं पुस्तक वापरू शकता.
महाजन. आता दोन्हीपैकी एकच पुस्तक वापरा. दोन्हीपैकी काय करा, एकच वापरा. फक्त अगेन अँड अगेन त्याची काय होऊन ते तर रीडिंग होणं गरजेची आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर इतिहास बघायचा असेल तर 11वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जुनं पुस्तक ओल्ड, हे काय करायचं आहे तर अभ्यासणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे इतिहासाच्या साठी जर विचार केला तर 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक एनसीईआरटी 6वी ते 12वी पर्यंतच्या आणि बिपिन चंद्रांचं किंवा समाधान महाजन सरांचं दोन्हीपैकी एक आधुनिक भारताच्या इतिहासासाठी काय करायचं आहे तर पुस्तक वापरायचं आहे. इथं इतिहासाच्या बाबतीमध्ये तुमच्या डिटेल्स संपल्या. याचा अभ्यास कंप्लीट इथं होत आहे. परत याच्यावरती काय करायचं आहे तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मॅक्सिमम प्रश्न जे आहेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर येत आहे तो भूगोल. भूगोलामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे, या महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही भूगोलची पुस्तकं जे आहेत ना, नाहीतर मी सुचवलेले ती पुस्तकं आहेत त्याच्यातून फक्त भूगोलचा अभ्यास करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्लस आणखी काय करायचं आहे ते 6वी पासून 12वी पर्यंतच्या 6वी पासून 12वी पर्यंतच्या काय करायचं आहे तर एनसीईआरटी ज्या आहेत या एनसीईआरटी अभ्यास करणं काय तर गरजेचे आहे. ठीक आहे. याचा पण आपल्याला कोर्स आहे. तुम्हाला कुठला वेगळा कोर्स पाहिजे असेल तर तो पण अवेलेबल आहे, तो पण तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. म्हणजेच 6वी पासून 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी असतील. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्डामधील भूगोलचा भाग असेल तो, जो की 6वी पासून 12वी पर्यंत भूगोल जो येत असेल तो संपूर्ण घ्यायचा. आता याच्यामध्ये रेफरन्स बुक बघितलं तर एक म्हणजे रेफरन्स बुक सौदी सरांचं आहे, सौदी सरांचं वापरू शकता. किंवा याला माजिद हुसेनचं पण पुस्तक येत आहे बघा, माजिद हुसेनचं आहे, हुसेनचं हे यूपीएससी साठी पण हे रेफर केलं जातं. आणि याच्यामध्ये प्लस काय करा, फक्त या दोन्हीपैकी एक कुठलंही वापरा. महाराष्ट्राचा जर रेफरन्स घ्यायचा असेल तर सौदी सरांच्या पुस्तकामधून तुम्हाला भेटून जाईल. माजिद हुसेन सरांचं आहे. आणि त्याच्यानंतर जीसी लिओंगचं फिजिकल जॉग्राफी जो आहे, जीसी लिओंग यांचं जे फिजिकल जॉग्राफीचं जे पुस्तक आहे ना, या फिजिकल जॉग्राफीच्या पुस्तकाचा काय करू शकता तुम्ही तर वापर करू शकता. हे भूगोलच्या बाबतीमध्ये झालं. एक महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी, सौदी किंवा माजिद हुसेन दोन्हीपैकी एक, आणि जीसी लिओंगचं फिजिकल जॉग्राफीचं जे पुस्तक आहे ते रीड करा. याच्यामध्ये संपूर्ण भूगोल तुमचा काय होत आहे तर कम्प्लीट होत आहे बघा. नंतर आहे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये. अर्थशास्त्रामध्ये पण महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं असतील, स्टेट बोर्ड ज्याच्यामध्ये काय येत आहे तर अर्थशास्त्र येत आहे. मी बोर्डची पुस्तकं म्हणणार नाहीये, तर ते जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण सार दिलेले ते पुस्तक घ्या. आणि प्लस याच्यामध्ये 9वी पासून 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी आहेत. 9वी पासून 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी ह्या तुमच्या बेसिक कंप्लीट करत आहे. आणि याच्यामध्ये एक कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. एक तर कोळंबे सरांचं आहे किंवा डिसले सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. दोन्हीपैकी एक कोणतं तरी वापरा. दोन्हीपैकी एक वापरलं पाहिजे. हे झालं अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये. नंतर आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत खूप इम्पॉर्टंट आहे. हे पुस्तक तुम्ही काय करा राज्यशास्त्रासाठी रेफर करा. आणि जर तुम्हाला आणखी वाटलं किंवा याला ऑप्शन जर घेतलं तर कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण मी सजेस्ट करेल तुम्हाला की एम लक्ष्मीकांतच वाचा, कारण संपूर्ण डिटेल तुम्हाला काय भेटणार आहे तर त्याच्यातून अभ्यास भेटणार आहे, डिटेल इन्फॉर्मेशन भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येत आहे विज्ञानच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये पण आणखी एक राहिलं की 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी आहेत बघा. या पण तुम्हाला काय करतात तर बेसिक तुमचं जे आहे राज्यशास्त्रातलं जे बेसिक आहे ते बेसिक याच्या मार्फत काय होतंय तर कम्प्लीट होतंय बघा. ह्याच्यानंतर हे करा. आता महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये पण काही प्रमाणामध्ये काय आहे तर राज्यशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आपण म्हणतोय, तर त्याचा पण तुम्ही काय करायचं आहे थोडा अभ्यास करायचा. वाटल्यास इथं ऍड करतो बघा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड याचे काय वाचायचं आहे तर तुम्हाला राज्यशास्त्र वाचायचं आहे. नंतर आहे विज्ञानासाठी कुठलं पुस्तक वापरायची गरज नाहीये. एक फक्त काय करा की 8वी 9वी आणि 10वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे, स्टेट बोर्ड यांचं जे ओल्ड पुस्तक आहे, जुनी पुस्तकं ही वाचा. आणि 6वी ते 10वी पर्यंत एनसीईआरटीच सफिशियंट आहेत. याच्यामध्येच तुमचा सगळा अभ्यासक्रम काय होतोय तर विज्ञानाचा कंप्लीट होत आहे.
पर्यावरण जो आहे, पर्यावरणाचा भाग बऱ्यापैकी या विज्ञानामध्ये त्याचबरोबर भूगोलमध्ये पण कंप्लीट होतोय. पण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये कोणतंही एक पुस्तक वापरू शकता. एक पुस्तकामध्ये एक सजेस्ट करेन मी की शंकर IAS म्हणून एक आहे बघा. शंकर IAS. आता हे इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये तुषार सरांचं आहे, तुषार घोरपडे सरांचं. या दोन्हीपैकी एक वापरा. कोणतंही एक तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. आणि मोस्टली करंट अफेअर रिलेटेड पर्यावरणावरती क्वेश्चन विचारले जातात. आता मुद्दा येतो करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये मी असं सजेस्ट करेन, करंट अफेअरला तुम्हाला लोकसत्ता तर दररोज वाचायलाच पाहिजे. लोकसत्ता जेवढं जास्त वाचनाचं स्पीड असेल त्याचा फायदा तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी होतो. त्यामुळे वाचन स्पीड जास्त असणं काय तर गरजेचं आहे. लोकसत्ता आणि त्याच्याबरोबर द हिंदू जो आहे, हे 2 न्यूजपेपर वाचणं गरजेचे आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन म्हणून काय करायचं आहे, तर एखादं मंथली मॅगझिन जे आहे, मॅगझिन, या मंथली मॅगझिनचा काय करायचा आहे तर वापर करायचा आहे. हे करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. याच्यामध्ये पण आता टप्पे देतात बघा. सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी असेल, क्रीडा घडामोडी, तर त्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारे ही जी बुक लिस्ट आहे, प्रॉपरली या बुक लिस्टनं अगेन अँड अगेन 6 महिन्यामध्ये याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला या परीक्षा ज्या आहेत दोन्ही परीक्षांच्यासाठी खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. बाकी NCERTचा कोर्स आहे, कोर्स तुम्ही परचेस करू शकता. ऑफर चालू आहे, या ऑफरचाच फायदा घेऊ शकता. ठीक आहे. मी तर थांबतो. आणखी अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओज ज्या आहेत त्या मी घेऊन येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.